विधानसभेला आम्हाला भाजप शिंदेच्या शिवसेनेनं धोका दिला। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी गंभीर आरोप केलाय। अमित ठाकरेंचा प्रचार करणार होते, काय केलं त्यांनी, असा सवाल महाजनांनी केलाय। बाळा नांदगावकर महायुतीचे उमेदवार होते, त्यांचाही प्रचार त्यांनी केला नाही, असं महाजन यांनी म्हटलेलं आहे। त्यामध्ये ही चर्चा सुरू आहे की दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतील का। चर्चा नक्की होतीये का किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या किंवा कुणी पाऊल उचलायचं याच्यावरून काय अडलंय? मला असं काही वाटतं की कुणी अगोदर बोलाव कुणी नाही याच्यावर तर काही अडलेलं नाही। पण उद्धव साहेबांकडून योग्य प्रस्ताव जर राज साहेबांकडे आला तर राज साहेब त्याचा विचार करतील। अजून तसा प्रस्ताव आला नाही। प्रसार माध्यमातूनच आम्हाला त्यांच्या भावना कळतात आणि प्रसार माध्यमातून युती होत नसते किंवा तुटत नसते, साधं राजकारणातलं सोपं गणित आहे। त्याच्यामुळे त्यांचा प्रस्ताव ज्यावेळेस राजसाहेबांकडे येईल त्याच्यावर नंतर विचार होईल। नातेवाईकांमध्ये सुद्धा एक सूर पाहायला मिळतो की दोघांची युती जी आहे ती झाली पाहिजे, त्याच्यामध्ये तथ्य किंवा सत्यता आहे? ही माहिती म्हणजे माझ्यापर्यंत येण्याचं तसं काही कारण नाही आणि अशी म्हणजे असे जर काही प्रयत्न होत असतील तर ते स्वागतार्ह आहेत ना। मात्र आता एकीकडे ही युतीची चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार असं म्हणाले की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही। मात्र दुसऱ्या बाजूला जे उद्धव ठाकरे आहेत ते मात्र त्याचं रूपांतर मतांमध्ये करू शकतात। शरद पवारांच्या वक्तव्याकडे कसं पाहता, याचा राजकीय अर्थ घ्यायचा की मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा होत असताना उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत, महाविकास आघाडी अजूनही संपुष्टात आलेली नाही, म्हणजे त्यांची युती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। त्यांचं मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात। शरद पवारांच्या वक्तव्याचा तुम्ही राजकीय अर्थ घेता की त्यांना खरंच काय सल्ला द्यायचा? पवार साहेब खूप मोठे नेते आहेत आणि त्या कोणत्या अर्थाने बोलतात थोड्या वेळानं त्याचा अर्थ ते सुद्धा सांगू शकणार नाहीत। एवढी अनिश्चितता त्यांच्या प्रत्येक विधानात असते। कोणत्या अर्थानं सावध राहणार मग? युती झाली पाहिजे? मी म्हणलं नाही, मी पवार साहेबांच्या अर्थाचा मी सकारात्मकच विचार करतो। मोठं विधान केलं की राज ठाकरेंचा सगळे वापर करून घेतात किंवा विधानसभेला जे आहे ते एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपनं धोका दिला। लोकसभेला राजसाहेबांच्या सभा घ्या, कोण आग्राचे बोर्ड लावत होतं? ठाण्यात घेतली, कल्याणमध्ये घेतली, रत्नागिरीत घेतली, कुठे घेतली नाही साहेबांची सभा आणि ते सगळे निवडून आले। म्हणजे दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणायचं तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेने? मला सांगा ना, मग साधी गोष्ट होती की तुम्ही आमच्या युवा नेत्याला सपोर्ट करायला पाहिजे होता, नाही केला। तुम्ही आमचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकरला निवडून आणण्याची जबाबदारी होती, महायुतीची होती आणि ते का नाही झालं? या गोष्टी जुन्या गोष्टी काढायच्या तर सगळ्यात निघू शकतात।